धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास, भंडारा लावून बोलतोय. मित्रहो, गुन्हेगारी बाबतीत नेहमीच चर्चेत असलेली बीडची आणि तिथल्या ज्या काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घडामोडी घडतात त्या संदर्भानं चर्चा तर नेहमी होतात, पण या चर्चा रोज नव्या वळणावर पोहोचतात. बघा, ते तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचा मुलगा तो सुशील कराड त्याने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट मोठ्या चर्चेची ठरली. आता काय म्हटलं त्यानं, आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार. आता या पोस्टमुळं हे त्यांनी असं म्हटल्यामुळं तो नेमकं काय बोलणार, नेमका कोणता खुलासा करणार याची उत्सुकता साहजिकपणेच वाढली गेली. आणि एवढ्यातच आता मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्या नावाचा उल्लेख करीत धनंजय मुंडे यांच्या जवळच्या असलेल्या गोविंद फड यांनी फेसबुकवर एक पोस्ट केलेली आहे. मोठी खळबळ उडून दिलेल्या या पोस्टचं समर्थनही केलं गेलं आणि त्याला विरोधही दर्शवण्यात येतोय. धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास, भंडारा लावून बोलतोय, अशा आशयाची एक पोस्ट धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आणि परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी फेसबुकवर केल्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये तीव्र अशा प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. या पोस्टमधून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांना धमकी वजा इशारा देण्यात आल्याचा आरोप केला जाऊ लागलाय. गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप याचं सत्र सुरू आहे. विविध आंदोलनाच्या दरम्यान नेते मंडळीवर टीका तर होते आणि हे सगळं सुरू असताना गोविंद फड यांच्या पोस्टमुळं एक मोठी खळबळ उडालेली आहे. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर समर्थक आणि विरोधकाकडून दोन्ही बाजून अशा आपण तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गोविंद फड यांनी फेसबुक पोस्टमध्ये थेट नावं घेत मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना उद्देशून हे भाष्य केल्यामुळं हा प्रकार अधिक गंभीर मानला जाऊ लागला आहे. काही जणांनी या पोस्टला एक खुलं आव्हान म्हणून पाहिलं आहे, तर काही जणांनी असा राजकीय दबाव वगैरे सगळे की अशी भाषा वापरणं चुकीचं आहे अशा पद्धतीच्या टीकाही केलेल्या आहेत. बघा, तिकडं दुसरीकडं धनंजय मुंडे यांच्या समर्थकाकडून फड यांच्या भूमिकेचं समर्थन करण्यात येत आहे. आता ही पोस्ट नेमकी कोणत्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे हे जरी समजत नसलं तरी सुद्धा ही एक धमकी असल्याचं मानलं जाऊ लागलेलं आहे. बीडमध्ये पूर्णपणे गुन्हेगारीचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील या जिल्ह्याला बिहारची उपमा दिली जाते. इथली गुन्हेगारी पार्श्वभूमी राज्यभर चर्चेची ठरलेली आहे आणि अशा सगळ्या वातावरणात गुन्हेगारीला उत्तेजन मिळेल अशाच घटना इथं सातत्यानं घडत आहेत. राज्याचा गृह विभाग इथं सपशेल कुचकामी अपयशी ठरल्याचं अनेकदा दिसून आलेलं आहे. अहो, उघडपणे आणि जाहीररित्या इथं धमक्या दिल्या जातात. त्यासाठी सोशल मीडियाचा सुद्धा वापर केला जातो आणि आता पुन्हा एकदा अशी धमकी देणारी पोस्ट व्हायरल झाली. काही अघटित घडण्याच्या आधीच पोलिसांकडून काही दखल घेतली जाते का, हे पाहणं सर्वाधिक महत्वाचं असणार आहे. मित्रांनो, पाहूया, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे गृह खातं आहे आणि या बीडमध्ये तरी हे गृह खातं पूर्ण बदनाम झालेलं आहे आणि कदाचित म्हणूनच का अशा प्रकारच्या धमक्या देण्याची हिंमत या मंडळीची होत असावी. मित्रहो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.